विषय मांडला. नक्कीच उद्यापासून सूचना दिल्या जातील आणि स्वच्छतेचं खरं तर अजेंडा मी स्वतः वैयक्तिक उभं राहून करणार आहे. तशीच रामचंद्र भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ही फक्त आपल्या प्रशासनाची आणि नगरपालिकेची जबाबदारी नाही, तर ही आपल्या समस्त चाळीसगावकरांची जबाबदारी आहे. आपल्याला सगळ्यांना येणाऱ्या भाविक भक्तांचंही तेवढंच जोरात स्वागत करायचं आहे. नक्कीच त्यांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या समस्यांचं आपल्याला निवारण तर करायचंच आहे. पण जसं की सांगण्यात आलं की रिक्षावाल्यांचा एक विषय, त्यांचीही बोलून एक बैठक घ्यावी लागेल. एसटी महामंडळाच्या आगारांशी आम्ही स्वतः बोलून त्यांना सांगू की मालेगावसाठी अनेक बस आपण कशा वाढवता येतील, असे अनेक सगळ्याच प्रश्नांचा आपण नक्कीच आपलं, कारण चाळीसगावात उरूस हा आपल्या चाळीसगावच्या वैभवात एक भर पाडणारा उत्सव आहे आणि तो आपल्यासाठी अभिमानाचा उत्सव आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नगराध्यक्ष या नात्याने माझ्यासाठी ही सगळ्यात मोठी पहिली जबाबदारी असणार आहे आणि या जबाबदारीत मी माझं 100% पूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करेल. आणि या बैठकीत उपस्थित राहून खरोखर एक आनंद पण वाटतोय की इतक्या सुंदर उपक्रमात मला इथे उपस्थित राहता आलं. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि घाई असल्यामुळे थोडं लवकर निघते, सगळ्यांची क्षमा मागते. ताई साहेब, आदरणीय प्रतिभाताई चव्हाण, या नगरीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय मनेल साहेब, आदरणीय एमएससीबीचे प्रतिनिधी खटके साहेब, आदरणीय पाटील साहेब, आदरणीय साठे साहेब, प्रत्येकाचा नामोल्लेख केला पाहिजे. आदरणीय जोरकर पाहुणे, राजू अण्णा, गप्पूर पैलवान, आदरणीय नवनिर्वाचित बरीच नगरसेवक सहकारी मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. शांभू आहे, आदरणीय राजू अण्णा आहेत, इम्रान मेंबर आहे. चाळीसगावची ओळख असलेल्या हजरत पीर मुसा काळत्री बाबाचा दर्गा ही चाळीसगाव तर पुन्हा एका जाती धर्माची नाही, तर चाळीसगावकर सर्वांचा सारखा अभिमान असलेली ही दर्गा आहे. आणि त्या दर्ग्याचा आज जवळपास 750 वर्षाचा इतिहास. या दर्ग्याच्या निमित्तानं हिंदूच्या घरून निघणारी तलवार एका मुस्लिम बाबाच्या दर्ग्यावर जाऊन ठेपते, हा इतिहास कदाचित महाराष्ट्रामध्ये नवा आणि निर्मित असेल तो चाळीसगावचा आदर्श परंपरेला जोपासणार आहे. आदरणीय साहेब, मी आपल्या माहितीसाठी सांगतो की या चाळीसगाव मध्ये लोकनेते स्वर्गीय अनिलदादा, स्वर्गीय राजूदादा ते मंगेश दादा या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची जाती दंगल झाली नाही, कोणत्याही जाती धर्मामध्ये भानगडी झाल्या नाहीत. राम मंदिराचा प्रश्न असेल, मस्जिदीचा प्रश्न असेल, चारी सीमेच्या जिल्ह्यावर मालेगाव बाजूच्या नंतर 50 किलोमीटर पेटलेलं जरी असलं तरी चाळीसगाव मात्र शांत राहिलं. तर या चाळीसगाव मधील त्या काळापासून या काळापर्यंत असणाऱ्या राज्यकर्त्यांचा देखील याच्यामध्ये समन्वय. चाळीसगाव पोलीस प्रशासनाला या ठिकाणी कधीच हातामध्ये दंडा घेण्याची वेळ आली नाही. मी या ठिकाणी दर्गा ट्रस्टचा एक सदस्य या नात्याने काम करत असताना गेल्या अनेक दिवसापासूनच्या ज्या समस्या पाहिल्यात, दर्गा परिसराचा विकास आराखडा लवकरच या ठिकाणी तयार होण्याचं आमदार साहेबांनी आश्वासन देखील दिलेलं आहे. मागील काळामध्ये देखील या ठिकाणी पुष्कळ कामं झालेली आहेत. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये हा एकच दिवस महत्वाचा असतो. आदरणीय साहेब, या ठिकाणी टाकुरवाड साहेब नाही, त्यांनी बऱ्याच ठिकाणच्या 4-5 तलवार अटेंड करण्याचा हे केलेलं आहे. आपण यापूर्वी काम केलेल्या काही 2-3 अधिकाऱ्यांना त्या काळापुरता त्या दिवसापुरता या ठिकाणी बोलवण्याची एक सूचना वजा विनंती मी आपल्याला करतो. आणि ज्यांना या संदर्भित तलवार बाबा के मार्ग से मुसा कादरी बाबा का जो आशीर्वाद अपने को चाळीसगाव शहर के अंदर है, हिंदू मुसलमान का आज तक कोई या वादविवाद नहीं, कोई झगड़ा नहीं, कोई लफड़ा नहीं. हर समाज के हर पक्ष के लोग अपने अपने मोहब्बत से, अपने प्यार से अपने चाळीसगाव शहर के अंदर कुछ भी झगड़ा हुआ, कोई लफड़ा हुआ है तो सारे समाज के लोग जम के अपना अपना मोहब्बत से, प्रेम से वो झगड़ा तोड़ देते हैं. ये बहुत बड़ी बात अपने लिए. फिर मुसा कादरी बाबा को मानने वाले लोग सभी समाज के लोग, मुस्लिम समाज से ज़्यादा हिंदू समाज के लोग मानते हैं. तो मैं जैसे जब उरूस आ रहा है, जैसे अपने अभी बोले कि जैसे रात में जो मालेगांव जाने के लिए जो बस वगैरह है, रात में तरवल के दिन भाई तरवल के दिन जो है तो बस वगैरह अपने 3-4 बस लगाने चाहिए अपन मालेगांव जाने, मालेगांव भुजिया वगैरह जाने के लिए. क्यों तो भाविक लोग जो आते हैं उनको वो तकलीफ होती है. रात में बच्चे रिक्शे लेके वो अपने नेहरू पढ़ने के पास खड़े रहते, शिवाजी पुतले के पास खड़े रहते, इसलिए उनकी बहुत भावना ये हो जाती है कि तो लोगों को जाने के लिए मार्ग नहीं जाने के लिए. इसलिए जो गरीब लोग आते हैं, भाविक लोग जाते हैं, इनको जाने के लिए बस रही तो बहुत अच्छी बात होगी. ये अपने को अब चाळीसगाव शहर तक से इंतजाम करना जरूरी है. अभी चाळीसगाव शहर के अंदर जो अपने तरवाल का जो विषय है, ये जो जैसा बताएं वो दरवाजे के अंदर जो गड्ढा है, ये भी गड्ढा जरा भरना चाहिए. कुछ जो गटर के ऊपर भी अपने कुछ ना कुछ सलाह रखना चाहिए. इसलिए चाळीसगाव में जो गटर के अंदर भी लोग गिरते हैं वहाँ पे. और अपने मैं जैसा ये मुजावर लोगों से भी ये कहूँगा कि अभी चाळीसगाव की जो परंपरा थी ये बहुत कम कर दी है लोगों ने. दरगाह की, दरगाह के अंदर कुश्ती होती थी, कव्वाली होती थी. ये कुश्ती का भी 10 साल से कार्यक्रम बंद कर दिए. और मैं अभी
वक्त बोर्ड तरह से मैं अध्यक्ष हुआ, पर मैं क्या बोलता घर का वो लोग करते करन दो भाई अपन मैं इतना उसमें ये करता नहीं। हालांकि मेरे को आदेश पत्र भी दिया है देखभाल करने के लिए मुतवल्ली करके, पर मैं को उसमें ध्यान देता नहीं। पर मैं इनसे भी गुजारिश करता कि भाई कुश्ती का जो अंगल है जो अपने चालीसगांव शहर के अंदर जो आज पहलवानी से वजह से महाराष्ट्र के अंदर चालीसगांव शहर ऐसा था, पहलवानी के अंदर महाराष्ट्र के अंदर चालीसगांव शहर का नाम निकलता था और चालीसगांव को पहचान पहलवानी की वजह से होती थी। पर आज ये परंपरा जो है ये लोगों ने बंद कर दी है 10-12 साल से। इसलिए मैं इसको ये करूंगा कि मैं को साथ में बैठ के नहीं करेंगे तो मैं कायदे को आगे लेके वो काम चालू करूंगा। इसलिए मैं सभी भाविकों से और सभी हिंदू मुसलमानों से जो भी शांतता कमेटी की मीटिंग को आए मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ और चालीसगांव शहर की शांतता रखे ये ऐसा मैं लोगों को आह्वान करता हूँ। लेकिन मांडरा देवी की जत्रा के पास से ये बात हमको सीखने को मिली कि जत्रा हो या उर्स हो, इसके अंदर जो हमने करना चाहिए शहर के लोगों ने, जो सर्वदल है, सर्व पक्ष है, पुलिस प्रशासन है, नगर पालिका है, एमएससी भी है, ये सब ने हाथ पोट लगाना चाहिए तो ही जत्रा कामयाब होगी। अगर यहाँ हम सिर्फ एक फॉर्मेलिटी निभाने के लिए आते और फिर आने वाले भाविकों के साथ जो तकलीफें होती है तो शहर का जो है वो मैसेज गलत जाता। तो मैं इतनी जी विनंती करूंगा कि आप जितने भी राजकीय लोग हैं, सर्वदल जो भी पक्ष के लोग हैं, चाहे वो शिवसेना के हो, चाहे राष्ट्रवादी के हो, चाहे भाजपा के हो, वो ये जत्रा के ऊपर अपनी नजर रखे। जब वो लोग वापस जाते तलवार के बाद तो उनको बस की सुविधा नहीं है ताई साहब, वो 2-3 बजे तक का सिग्नल पास खड़े रहते, उनको बहुत तकलीफ का सामना करना पड़ता है। और खास करके मैंने 2-3 मुद्दे रखा, एक मोबाइल टॉयलेट नगर पालिका के माध्यम से होना चाहिए और जो एरिया में अंधेरा है, जहाँ जहाँ पोल है उस पर फोकस लाइट का इंतजाम करना चाहिए। मैं पुलिस प्रशासन का तमाम शहर के तरफ से शुक्रिया अदा करता कि वो ऐसी मीटिंग बुलाते और सर्वदल सर्व पक्ष को याद करते। धन्यवाद। ज्या ज्या काही सूचना येत आहे त्याच्या नोंदी आपण घेऊन प्रशासनाला योग्य ती सूचना द्या। आरोग्याचा प्रश्न फार महत्वाचा आहे। मी तुम्हाला एक महत्व सांग, मी ज्यावेळेस उरसाच्या काळात आणि नंतर या दर्ग्यामध्ये गेलो, दर्ग्याच्या आतल्या भागामध्ये इतकी घाण आहे की मी ती सेवा डोळ्याने पाहून मी आरोग्य सभापतींना आणि सभापती नव्हतेच आरोग्य निरीक्षकांना फोन केला की तुम्ही गाड्या पाठवा। इतकी घाण आतल्या भागामध्ये ज्या ठिकाणी आंघोळी वगैरे केल्या जातात त्या ठिकाणी ती जी विहीर आहे त्याच्या आतल्या आजूबाजू इतकी प्रचंड घाण असते तर ती ताबडतोब तिथं सफा झाली पाहिजे, कारण ह्या काळामध्ये ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत। त्याचबरोबर काही ज्या मुली रात्री मुक्कामाला करतात अशा वेळेस काही गैरप्रकार होऊ नये, चुकीचे प्रकार होऊ नये। प्रशासनाने त्या ठिकाणी आपली काही पोलीस असतात, आपण चौकी दिलेली असते, तिथं जे केंद्र दिलं असतं त्याच्यामध्ये देखील आपण ती सतर्कता पाळावी असं मी या ठिकाणी सांगून थांबतो। जे चोरी करणारे बाहेर येतात ते खिसे पाकिट उगवतात, तसं तर तुमचं लक्ष राहणारच त्याचे होते आणि आपली डीबीचे तुमचं सगळ्यांचं सहकार्य तुमचं लक्ष आहेच त्याच्यावरती, पण याच्यापेक्षा जास्त अजून त्याच्यावर जोर देणार, कारण की काही वेळेस येणार जो बाहेरून येणारा व्यक्ती असतो त्याच्या खिशात पैसे नसतात आणि एखाद्या खिसा पाकिट झालं त्याच्या खिशामध्ये त्याला भाड्याला पैसे नसतात, तर त्याच्यासाठी येणार त्याच्यावर जास्त तुम्ही जोर द्यावा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। राहिला विषय इथे शौचालय